रोहा डायकीम तर्फे अत्यंत अगदी सुनियोजित आयोजन केलेलं आहे स्पर्धेचं। असं वाटतं की जसं की आज मी इंटरनॅशनल एक मॅच बघतोय असं वाटतंय मला। आणि अशा ह्या जागेमध्ये इतकं सुंदर नियोजन आणि खरोखरच अगदी धाटाव वासियांचे किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे, असे माझे शब्द कमी पडतात त्यांच्यासाठी। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद। चला सामन्याला सुरुवात करा मित्रांनो। सिद्धांत हॅलो, धाटाव ग्रामपंचायत सूर्यगंजी मोरे, धाटाव ग्रामपंचायत सदस्य सूर्यगंजी मोरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं, आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे। धन्यवाद आपण व्यासपीठावर या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल। तो मैच ऑन तमाम दर्शकों का इस मेगा फाइनल में बहुत बहुत स्वागत है। जहां पर आप माथा टेके वही मंदिर है, जहां नदी समाप्त हुए वहां पर समंदर है। छोटी छोटी लड़ाइयां तो सभी जीतते हैं, लेकिन अंतिम लड़ाई जीतता है वही तो सिकंदर है। कौन होगा इस मैच का सिकंदर? आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी आणि प्रत्येक विकेटसाठी दोन्ही संघांना 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि दोन्ही संघांमध्ये जो कुठलाही संघ फायनल पटकावेल त्या संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक शुभंकर मँगो फार्म अँड नर्सरी रुपेश दादा सानप यांच्याकडून हे बक्षीस असणार आहे। धन्यवाद। बक्षिसांची खैरात आहे, परंतु बक्षिसं लावलेली आहेत ती फक्त षटकानंतरच सांगितली जातील, याची आपण नोंद घ्यायची आहे। तुमची पूर्णपणे आम्ही तुमचा आदर करणार आहोत, परंतु षटक संपलं त्यानंतर तुमची ती उद्घोषणा होईल याची आपण दक्षता घ्यायची आहे। तो मैच ऑन होता हुआ तमाम दर्शकों का बहुत बहुत स्वागत है सोनार सिद्ध करंडक 2021 के अंतिम मुकाबले पर। एक तरफ है राधा कृष्ण गौलवाड़ी जिन्होंने टॉस जीतकर क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया है और बल्लेबाजी के लिए 5 ओवर के इस मुकाबले में रोहा डाई के 2 बल्लेबाज अब मैदान पर, भास्कर और वैभव। गेंदबाजी मार्ग पर प्रजेश, दाहिनी हाथ से ओवर द विकेट, सामने भास्कर। पावर प्ले का पहला ओवर, पावर प्ले के पहले ओवर में 2 खिलाड़ी दायरे के बाहर। ये रही फर्स्ट बॉल, तालियों के साथ शुरुआत फाइनल की, तालियां। पहली गेंद लोअर फुल टॉस ऑन साइड पर लॉफ्टेड शॉट और पहली गेंद पर सफलता मिलती हुई राधा कृष्ण गौलवाड़ी टीम के गेंदबाज प्रज्ञेश को। पहली गेंद पर गोल्डन डक का शिकार बने बल्लेबाज टीजे। थँक यू डीजे। अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा टाकून तू जमविशी तू खेळी। काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भोवताली जेव्हा जो तो तुझ्या फासे टाकी। मागे टपला यष्टी रक्षक, उधळण्या तुझा डाव, त्याला चुकवशील तर मिळेल तुझला धाव। चतुर आण सावध जो तोच इथे रंगला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला। पहली गेंद पर कहीं ना कहीं मिस टाइम कर बैठे और लॉन्ग ऑन पर अच्छा कैच। अब इनएट नंबर 3 बंटी पाटिल आए हैं, लेकिन अब स्ट्राइक रेंज पर वैभव सानप, एक बाएं हाथ के आक्रामक और बहुत ही परिपक्व बल्लेबाज। मैच ऑन। प्रज्ञेश की अगली गेंद, सामने वैभव, हल्की हाथों से इस गेंद को सिर्फ पुश किया था। अंतिम मुकाबला है, पॉइंट पर इस गेंद को फील्ड किया और बड़े मुकाबले की अहमियत जानते हैं बंटी, क्योंकि वैभव और बंटी को पता है 5-5 ओवर का मुकाबला है। पावर प्ले की ये 2 ओवर अगर खेले और सेट हुए, 15 रन भी आते हैं 2 ओवर में, तो मैं कहूंगा अच्छी स्थिति में जाएगी बल्लेबाजी करने वाली टीम रोहा डाई, क्योंकि पहला ही विकेट उनका बड़े स्ट्रोक को अंजाम देने में आउट हुआ है।
पहली रन स्कोर बोर्ड पर 1 जून 1975 प्रोविंशियल कप का फाइनल, पहला लॉ आईसीसी का, 11 खिलाड़ी अनिवार्य। ये फुल टॉस, बाहरी किनारा, अच्छी विकेट कीपिंग। खिलाड़ी का नाम, विकेट कीपर का नाम ओमकार। कमाल की विकेट कीपिंग, शॉट फाइन लेग पर बढ़िया फील्ड, उतना ही बढ़िया तेज थ्रो और उसके चलते एक कमाल की रन बिटवीन द विकेट वैभव और बंटी के बीच। वैभव ने अपना खाता खोला 1 रन के साथ, बंटी भी 1 रन पर खेल रहे हैं। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन बरकरार होने की वजह से राधा कृष्ण गोलवाड़ी के गेंदबाजों को कहीं ना कहीं अब एक हाथ दूसरी गेंद तो खराब वो फेंकेंगे ही, उस खराब गेंद का इंतजार रोहाडाई टीम को। एमआईडीसी के लॉट्स में से ऊपर आई हुई ये टीम। शॉर्ट पिच गेंद थी, घूमकर उसे हुक का प्रयास किया था, गेंद काफी नॉट रीचेबल थी। अंपायर ने इशारा कर दिया है कि ये इस पहले अंतिम मुकाबले का पहला वाइड आया है, कहीं ना कहीं थोड़ी सी तेजी दिखानी होगी। 5-5 ओवर का मुकाबला है और बख्शीश वितरण कार्यक्रम में भी हमें अतिथियों का स्वागत करना है, तो ये ध्यान में रखिए कि 1 ओवर 5 मिनट में कंप्लीट होनी चाहिए। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 3 पर। दायरे के बाहर 2 खिलाड़ी हमें नजर आते हुए। ये ओवर पिच डिलीवरी कॉपी बुक स्टाइल जिसे खेला, जिसे लेदर क्रिकेटिंग शॉट कहा जाता है, प्योर क्रिकेटिंग शॉट खेलते हुए वैभव सानप। 1 रन के साथ स्कोर 4 पर। 4 मई 1995 महाराष्ट्र के राजधानी बॉम्बे का नामकरण मुंबई हुआ। 1 खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर, 1 खिलाड़ी लॉन्ग ऑन पर। दायरे के अंदर विकेट कीपर और गेंदबाज को पकड़कर 9 खिलाड़ी अब मैदान पर तैयार। स्ट्राइक रेट पर बंटी पाटिल। पहली ही गेंद को पढ़ लिया था, पढ़ भी दिया और जड़ भी दिया। कितने रन? 6। अंतिम मुकाबले का पहला सोनार सिद्ध 6। डीजे थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। सुधीर भोगटे आपण लगेच संपर्क करायचा आहे आणि संतोष थिटे आपण लगेच संपर्क करायचा मंदार सोबत। भालेकर साहेब यांच्याकडून आपण पाहतोय रोहाडाई संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे आणि वैभवसाठी प्रत्येक षटकारासाठी शुभंकर मँगो फार्म यांच्याकडून 300 रुपयाचा पारितोषिक। साहेब या आपण दोघांनी वरती। फुल टॉस, बहुत ही बढ़िया कवर ड्राइव, ये अच्छी बात। वो पैसे के मोह में उमेश ही नहीं आ रहे, वो गेंदों को मेरिट पर खेल रहे हैं। 1 छक्का जरूर आया, लेकिन कहीं ना कहीं अगर दूसरा बल्लेबाज होता तो इस फुल टॉस पर वो छक्का मारने की कोशिश करते, लेकिन सिंगल यहाँ पर कंप्लीट किया। आणि याच दरम्यान तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आधारस्तंभ ज्यांनी या खऱ्या अर्थाने या स्पर्धेची आधारशिला ठेवलेली आहे, थोडा डीजे थोडा आवाज कमी ठेव। विनोद भाऊ पाशीलकर साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहा तालुक्याचे सर्वेसर्वा आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाच्या मागे खंबीर पद्धतीने उभे असणारे आणि छोट्या छोट्या या ग्रामीण भागाला खऱ्या अर्थानं सुवर्ण युग देणारे। थँक्यू डीजे। हल्ला हल्ला वाजव, चल वाजव वाजव वाजव। थँक्यू थँक्यू। तुम्हा सर्वांचे आधारस्तंभ, छोट्या एखाद्या मुंगीलाही हत्तीचं बळ देण्याची ताकद कुठल्या माणसात आहे तर ते म्हणजे आमचे तुम्हा सर्वांचे भाऊ म्हणजे विनोद भाऊ पाशीलकर साहेब इथे आलेले आहेत। त्यांचं मनपूर्वक स्वागत। नक्कीच त्यांच्याविषयी आपण बोलणार आहोतच। बघा भाऊ, तुम्ही आलात आणि मैदानामध्ये ऊर्जा आली, ऊर्जेचे जनक विनोद भाऊ पाशीलकर यांनीच खऱ्या अर्थानं या स्पर्धेची पाया रचलेला आहे। स्पर्धेच्या मागे खऱ्या अर्थानं एका हिमालयाप्रमाणे, एका सह्याद्रीप्रमाणे उभे असणारे तुम्हा आम्हा सर्वांचे धाटाव गावचे सर्वेसर्वा विनोद भाऊ पाशीलकर हे येताच बघा। षटकार चौकारांची आतिषबाजी, धावसंख्या 17 वर। श्रेया स्पोर्टचे राकेश दादा पडवल साहेब यांना सुद्धा विनंती आहे, आपण अतिथी मंचावर यायचं आहे। अगली गेंद फिर से धीमी गति, अब ये कैच।
त्याचप्रमाणे धर्मराज माने साहेब सदस्य यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. सोनू जाधव यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा अतिथी मंचावर यायचं आहे. विनोद भाऊ, ही तुम्ही मुलांसाठी केलेली मेहनत आहे. या मुलांनी पैसे काढून दिवसाची रात्र करून रात्रीचा दिवस करून फर्स्ट नाईट करून, ते काय म्हणतात कंपनीच्या भाषेत, कुठली ती ड्युटी असते, फर्स्ट ड्युटी, सेकंड आणि नाईट, अशा करून सुद्धा ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे. आणि कोणी म्हणणार नाही की ही फक्त 51,000ची स्पर्धा आहे. मित्रांनो, 1.25 लाखाला, 2 लाखाला, 2.5 लाखाला सुद्धा एका वेळी मागे टाकेल असं आयोजन या आमच्या युवा कार्यकर्त्यांनी केलेले आहे. आणि त्यांच्या मागे खऱ्या अर्थानं विनोद भाऊ पाशीलकर तुमची शक्ती आहे, त्याचमुळे यांना बळ मिळालेलं आहे. असं म्हणतात ना की बळे विण शक्ती, भावे विण भक्ती आणि भक्ते विण मुक्ती सांगू नये, असे ज्ञानोबा महाराज सांगितलेलं आहे. असं म्हणतात, ज्याच्यामध्ये नाही चेव तिले शक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये नाही भाव त्याला भक्ती म्हणू नये. खऱ्या अर्थानं ऊर्जेचे जनक विनोद भाऊ पाशीलकर इथे आलेले आहेत. ओवर पिच डिलीवरी आउटसाइड ऑफ स्टंप रख रहे थे, वाइट का इशारा आता हुआ, एक अतिरिक्त रन संख्या अब स्कोर में जुड़ती हुई 18 पर। 18 तारीख सचिन तेंदुलकर ने अपने एक दिवसीय मुकाबले का डेब्यू किया था। उस समय पाकिस्तान के खिलाफ वो खेल रहे थे पाकिस्तान में, और 18 तारीख को ही उन्होंने अपना अंतिम मुकाबला खेला, एक दिवसीय मुकाबला, वो भी पाकिस्तान के खिलाफ। अब स्कोर बोर्ड पर भी रन आए हैं 18। ये कहीं ना कहीं सिंगल डबल्स पर कन्वर्ट करना चाह रहे हैं वैभव, क्योंकि वैभव सानव को पता है कि मैच को लंबा खींचना है। बंटी पाटिल आउट हुए हैं, भास्कर आउट हुए हैं। कमाल का स्विच हिट करने का प्रयास, स्लॉक स्वीप का प्रयास किया था। कणसात कणसे दाणेदार असतात, माणसात माणसे बाणेदार असतात। काही माणसं विस्मृतीत जातात, परंतु विनोद भाऊंसारखी माणसं कायम तुमच्या हृदयात राहतात आणि त्यांच्या मागे खऱ्या अर्थानं प्रेरक आहेत। ज्याप्रमाणे जिजामातेंनी शहाजी राजांनी संस्कार दिले, त्याचप्रमाणे आपल्या या सर्व आई वडिलांनी आपल्याला संस्कार दिलेले आहेत। त्या संस्कारांची शिदोरी घेऊन तुम्हा आम्हा सर्वांचे आधारस्तंभ। यावेळी सुंदर फटका, देखना स्ट्रोक, लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा दमदार शिवरायांची तलवार, चेंडूवर केलाय प्रहार, चेंडू धाडलाय सीमा पार आणि येतोय सोनार सिद्ध षटकार। डीजे थँक्यू। या षटकार हेच गाणं कंटिन्यू ठेव। या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 24 या आकड्यावर 24। हा आकडा सुद्धा सचिन तेंडुलकर यांचा फेवरेट आहे। जन्मदिवस आणि त्यांचं लग्न सुद्धा याच तारखेला। आडव्या बॅटने हा ठोकतोय दमदार, हा येतोय खणखणीत सोनार सिद्ध षटकार। विनोद भाऊ आल्यानंतर हा येतोय चौथा षटकार। डीजे धन्यवाद डीजा, धन्यवाद डीजे। आपण पाहतोय या बक्षिसांची खैरत होती। शेलार साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं आणि शुभंकर मँगो फार्म यांच्याकडून वैभव साडी प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक। तब्बल 600 रुपयाचा मानकरी ठरतोय वैभव सानप। संजय दादा भुकटे आणि रुपेश दादा राटाटे धाटाव ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे, आपली बसण्याची व्यवस्था केली आहे। या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 30च्या घरात, आक्रमकतेचं दुसरं नाव। अंतिम सामना राधाकृष्ण गौलवाड़ी विरुद्ध रोहडाय। तब पारी की तीसरी ओवर सौजन्य आहे गेंदबाजी मार्ग पर। अच्छी कटी हुई गेंद, नागिन की तरह फुटकारती लगाती हुई है गेंद। गळा नसेल ती कोकिळा नाही, दात नसेल ती वाघीण नाही आणि डोळे नसतील ती नागिन नाही, आणि जिथे प्रेक्षक नसतील ती क्रिकेटची कुठलीच स्पर्धा नाही। आणि ह्या खऱ्या मागे सोनार सिद्ध करंडकच्या मागे या 15-20 जणांच्या युवा खेळाडूंचं आयोजन आहे आणि त्यांनी दिवस रात्र जी मेहनत घेतलेली आहे ती खऱ्या अर्थानं साकार होते। आणि जर भाऊंचा आपल्याला सपोर्ट राहिला
तर याच मैदानावर लाख मोलाची भव्य दिव्य क्रिकेट किंवा नाईट रजनी सुद्धा आपण इथे पूर्ण करू शकतो। याच दरम्यान थोडासा ताळमेळ चुकतोय आणि ते गडी बाद होतोय। मित्रांनो, आयोजन करणं एवढं सोपं नसतं। आयोजनासाठी अनेक बारीक सारी गोष्टींचा मागोवा घेणं गरजेचं आहे, अंदाज घेणं गरजेचं आहे, सर्वांना एकत्रित घेऊन सोबत जाणं गरजेचं आहे। दिव्याला दिवा जोडला की दीपमाळ तयार होते, मोत्याला मोती जोडला की सुंदर मोत्यांचा मोती हार तयार होतो। त्याचप्रमाणे माणसाला माणूस जोडला की खऱ्या अर्थानं माणुसकीची एक सुंदर साथ आपल्याला मिळते आणि तीच माणुसकीचं एक वेगळं नातं सोनार सिद्धच्या या सर्व आपल्या युवा आयोजकांनी केलेले आहे। आणि नक्कीच आपले जर आदरणीय सर्व जे व्यासपीठावर मंडळी बसलेली आहेत, त्याचप्रमाणे आमचे विनोद भाऊ बसलेले आहेत, त्यांनी जर सपोर्ट केला तर इथेच आपण छान पद्धतीने एखादी मोठी भव्य दिव्य लाख मोलाची नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा सुद्धा आपण भरवणार, यात तिळमात्र काही शंका नाहीये। 31 ऑन बोर्ड, 3 विकेटों के नुकसान पर पारी की तीसरी ओवर सौजन्य की रोहा डाय। अब गेंदबाजी मार्ग पर सौजन्य और स्ट्राइकर एंड पर निखिल काटकर। ये देखिए हरे भरे झंडे, ऐसा कहा जाता है ना दोस्तों, खूब बहती है अमन की गंगा बहने दो, खूब बहती है अमन की गंगा बहने दो, मत फैलाओ देश में दंगा रहने दो, लाल हरे में ना बांटो हमको साहब, हमारे घर पर एक तिरंगा रहने दो, हमारे घर पर एक तिरंगा रहने दो। और रोहा में तो यही हम देखते हैं कि हमारे हिंदू भाई हो मुसलमान भाई हो एक साथ भाईचारे के साथ रह रहे हैं। और निखिल ने अच्छी स्पोर्टिंग क्वालिटी दिखाई और जैसे ही गेंद विकेट से लगी यहाँ पर बल्ले से उन्होंने मैदान छोड़ा और यही अच्छा क्रिकेट है, अच्छी टेक्निक है। या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हा सर्वांना ज्या सर्व आदरणीय व्यक्तींनी सपोर्ट केलेला आहे मित्रांनो, त्या सर्वांची नावं आपण एका इनिंग नंतर घेणार आहोत। तत्पूर्वी आपण स्कोर कडे वळतोय। धावसंख्या 31, 4 विकेटों के नुकसान पर 31 रन। लेकिन अब लोहा मनवाना होगा, ऑमलेट को बनाना है तो अंडे को तो तोड़ना होगा और रोहा डाई को अगर चमकाना है तो बल्ले को तो चलाना होगा। आपके टूथमेस में नमक होना हो लेकिन आपके बल्ले में चमक होनी चाहिए दोस्तों, जो अंतिम मुकाबले पर आपको YouTube के द्वारा फेमस कर सके। अब पारी की तीसरी ओवर तैयार, गेंदबाजी मार्ग पर सौजन्य और स्ट्राइकर एंड पर अब प्रियेश इन एट नंबर 6। फिर से बाहरी किनारा और बढ़िया कैच, शॉर्ट फाइन लेग पर एक और सफलता और लगातार दूसरी सफलता मिलती हुई इस बार सौजन्य को। डीजे थँक्यू डीजे। हा जनतेचा आवाज आहे। शशिकांत मोरे साहेब पत्रकार यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे, त्यांना सुद्धा विनंती अतिथी मंचावर यायचं आहे। शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जे रोपटं लावलं होतं आणि खऱ्या अर्थानं एक सुंदर आठवण तटकरे साहेबांनी 1972 ची दिली होती, ज्यावेळी भातावर रोग पडला होता आणि शरद पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्र्यांना घेऊन रोह्याच्या बांधावर उतरले होते आणि त्याची एक सुंदर आठवण 75वी पूर्ण करताना विधानसभेत तटकरे साहेबांनी सांगितली होती की नेता कसा असावा, नेता असावा ज्याची मातीशी घट्ट नाळ जुळलेली आहे। आणि ही नातं हे तुम्हा आम्हा सर्वांचे सर्व आयोजक आहेत। याच दरम्यान तुम्हा आम्हा सर्वांचे आदर्श आणि तुम्हा आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणारे, ज्यांच्या नावामध्येच खऱ्या अर्थानं विजय आहे, ज्यांच्या नावावरच खऱ्या अर्थानं विजयाची एक मोहर लागलेली आहे, असे सन्माननीय विजयरावजी मोरे साहेब, महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे इथे शुभागमन होत आहे। बंधूंना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा अतिथी मंचाकडे प्रस्थान करायचं आहे। खऱ्या अर्थानं बंधू म्हटलं की खऱ्या अर्थानं भाऊ, आणि भाऊ म्हटला की खऱ्या अर्थानं आपण म्हणतोय की संकट मोचक असतो। आणि त्याचमुळे की काय बंधूंना एक खऱ्या अर्थानं आपल्या तमाम माता भगिनी आपले सर्व व्यवसाय बंधू मानतात। आणि जोरदार गाण्याच्या सादरीकरणात विजयराव मोरे साहेबांचं आपण स्वागत करतोय।
मित्रांनो, आपण जे सोबत घेऊन चालतो ते आपलं अस्तित्व असतं. आपण जे सोबत घेऊन चालत असतो ते आपलं अस्तित्व असतं, परंतु मागाहून आपलं जे चर्चिले जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आपलं व्यक्तिमत्व जेवढं सुंदर, जेवढं प्रामाणिक, जेवढं एकमेकांना उपयोगी पडणारं असतं, तेवढंच आपल्या अस्तित्वांना इथे किंमत येते. आणि असे दोन वरिष्ठ आपले तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक विनोद भाऊ पाशीलकर आणि विजयरावजी मोरे साहेब उर्फ बंधू आणि भाऊ ही जोडगोळी आपण व्यासपीठावर पाहतोय. त्यांचं आपण शब्दसुमनांनी स्वागत करूया. या युवा आयोजकांकडून त्यांच्यासाठी दोघांसाठी एक मायेची, प्रेमाची, आपुलकीची आणि विश्वासाची भेट त्यांना दिली जाईल. ती म्हणजे लक्ष्मी मातेची एक सुंदर चांदीची प्रतिमा या आमच्या आयोजनकर्त्याच्या वतीने आमचे विनोद भाऊ पाशीलकर आणि विजयरावजी मोरे साहेब यांना देण्यात येईल. मॅचकडे वळतोय. कृष्णाने सांगितलेलंच आहे की कर्मावर विश्वास ठेवा. जरी अर्जुनाचा रथावर श्रीकृष्ण सारथी होते आणि तदनंतर आपण तुम्हाला सर्वांनाच माहित आहे ती म्हणजे महाभारत. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 32 डावखुरी हाताचा फलंदाज लेफ्ट हैंड बैट्समैन ऑन स्ट्राइक रेन. ओवर पिच गेंद लॉफ्ट कर दिया था ऑफ साइड पर. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी तैनात. राधा कृष्ण गौलवाड़ी एक दुगनी एनर्जी के साथ आज खेल रहे हैं. कहीं ना कहीं आगरी बॉयज रोड को हराकर जब वो फाइनल में पहुंचे हैं तभी उनका उत्साह ज्यादा बढ़ता हुआ. स्कोर 33 ऑन बोर्ड, 33 धावा. सन्माननीय चंद्रकांत दादा मालुसरे साहेब हे सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण व्यासपीठावर स्वागत करूया. त्यांना सुद्धा विनंती आहे. या साहेब या सर्व आदर्श व्यक्तिमत्वांनी आजचं व्यासपीठ फुलून गेलेलं आहे. बढ़िया स्ट्रोक, फ्लिक का बढ़िया इस्तेमाल, पंच और ये भी आया लंबा 6. डीजे थैंक यू डीजे. 18 नंबर की जर्सी पहनकर खेल रहे वैभव सानप. वैभव के लिए तालियां. लगातार उन्होंने 3 छक्के दागे हैं. वैभव सानप अपने टीम के लिए एक पुरजोर कोशिश करते हुए. हारा वही है जो लड़ा नहीं. अब याचना नहीं, अब रण होगा. जंग बड़ा भीषण होगा. लगातार 3 छक्के वैभव सानप के बल्ले से. स्कोर इस 6 की मदद से जाता हुआ 39, 39 धावा. अच्छी स्लाइस की है. गेंद जाती हुई डीप गली पर. बढ़िया फील्ड वहां पर, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाए. 2 के साथ स्कोर 41 पर. जे आमचे प्रेक्षक बसले ते बाउंड्री लाईनवर जी पांढरी पट्टी आहे ते थोडंसं मागे बसा मित्रांनो प्लीज. लाईव्ह मध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहतोय. स्पर्धेचं आयोजन माचीसच्या काडीपासून ते युट्यूबच्या व्हिडिओच्या रोल पर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी आमच्या या युवा आयोजकांनी घेतलेली आहे. त्यांची आयोजन आपण आता शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत. तुमचा जो सपोर्ट राहिला है तो शेवटपर्यंत राहावा. अगली गेंद तैयार. सागर सावंत 9 रन खर्च कर चुके हैं. अभी थोड़ी सी नीची रही. सबमरीन डिलीवरी जिसे ऑस्ट्रेलिया में कहा जाता है. डुबकी मारती हुई गेंद नीची, लेकिन 22 के स्वरूप में 1 रन खाते में जुड़ता हुआ. अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद का ये 30वां लॉ यहाँ पर जारी होता हुआ और एक सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ. 42 रन, लगभग 6 विकेटें गिरी हैं और अब भी वैभव सानप डटे हुए हैं. 3 छक्कों की मदद से 9 गेंदों पर उन्होंने 22 रन जोड़े हैं और कमाल की स्कोरिंग करते हुए उमेश साळुंखे हर एक वाइटल इंफॉर्मेशन हमें देते हुए. और सभी दर्शकों को मैं बताने में मुझे बेहद खुशी है कि रायगढ़ प्रीमियर लीग का आगाज हो चला है और रायगढ़ बनाम ठाणे का मुकाबला आई थिंक बराबर 4, 4:30 बजे शुरू हुआ है. बॉल दिया. देखिए हमारे रोहा डाई के लिए सपोर्ट करने वाले, ये देखिए फॉर्मल ड्रेसेस के सभी खिलाड़ी, उनका पूरा सपोर्ट है. आज वो कहीं ना कहीं कंपनी के इस भागम दौड़ से, कंपनी के खींचा तनाव से दूर रहकर क्रिकेट का आनंद ले रहे हैं. अपनी टीम को वो सपोर्ट कर रहे हैं. ये अच्छी बात है कि
गेंदबाज और बल्लेबाज बॉल चूज करता है। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में वो मौका अंपायर आपको देते ही नहीं है, अंपायर जो ही सिलेक्ट करते हैं उसी से आपको खेलना पड़ता है। तो ये भी कहीं ना कहीं 2-3 साल बाद ये भी आएगा टेनिस क्रिकेट में। अगली गेंद सागर सावंत, सागर क्या रनों की घाघर भरने के लिए देंगे, समाधान ऑन स्ट्राइक। अच्छी रणनीति, अच्छी गेंद को कट किया था, लेट कट गेंद सीधी डीप थर्ड मैन और डीप गली में से सीमा 4, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। डीजे थैंक यू डीजे। अच्छी करंट रन रेट के साथ बल्लेबाजी रोहा डाय द्वारा 40 रन बने हैं, 46 ऑन बोर्ड और आखिरी गेंद का खेल शेष। और भी एक और बाकी है, ये ध्यान में रखकर बल्लेबाजी कर रहे हैं वैभव सानप और समाधान। वाह भाई वाह, गेंद चरणों में तो बाउंड्री के शरणों में बल्ला घूमा और स्टेडियम झूमा। डीजे केतन जंगम यांच्याकडून आपण पाहतोय फलंदाज समाधान याच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक येतो या षटकारासाठी। आणि शुभंकर मँगो फार्म यांच्याकडून आपण पाहतोय वैभवसाठी 300 रुपयाचा पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी। अगर हम एनालिसिस देखें तो पहले ओवर में प्रजेश ने 11 रन खर्च किए, एक सफलता उनके हाथ लगी। दूसरी ओवर सनी महंगे साबित हुए, 19 रन दिए, लेकिन तीसरी ओवर कमाल की रही सौजन्य की, 2 रन देकर 3 सफलताएं उनके हाथ लगी। लेकिन सागर सावंत की सर्व एक्सल की तरह धुलाई हुई, 20 रन उन्होंने दे डाले, इसको तो धो डाला। वैभव सानप स्ट्राइक रेट पर, पगबादा की अपील, लेकिन अपील में उत्साह ज्यादा, विश्वास की कमी। जैसे ही देखा दूसरे ने कम कोशिश की और पुरजोर कोशिश, दोहरा रन भी पूरा। आज मानो वैभव सानप पानी नहीं पीकर आए हैं, पेट्रोल पीकर आए हैं। पेट्रोल 100 के पार, लेकिन हम भागेंगे लगातार, रुकेंगे नहीं, थकेंगे नहीं। इसी इरादे के साथ वैभव सानप और समाधान दौड़ते हुए, स्कोर अब 54 पर, 54 ऑन बोर्ड, 54 धावा, 54। ऐसा लग रहा था कि विकेट जल्दी गिरे थे तो कहीं ना कहीं पीछे जाएगी रोहा डाई, लेकिन उन्होंने हार नहीं मानी, वो डाई लगाते ही चले गए। वाह, पावर पैक स्ट्रेट की दिशा में, लेकिन उतनी बढ़िया फील्ड। दूसरे की मांग होती थी समाधान को स्ट्राइक को चेंज कर, लेकिन समाधान भी कह रहे हैं खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है। सचिन तेंदुलकर की पारी देखकर नवजोत सिंह सिद्धू ने भी अच्छी पारी खेली, और क्या वैभव की अच्छी पारी देखकर समाधान भी अच्छी पारी खेलेंगे। 1 रन के साथ स्कोर 55। उम्र 55 की, दिल बचपन का, दिल जवा। सिंगल रन पूरा करने की आड़ में अब रनआउट के रूप में समाधान मैदान से बाहर। राधा कृष्ण गौलवाड़ी बनाम रोहा डाई, इनके बीच का ये फाइनल का मुकाबला। पहले टॉस जीतकर क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है रोहा डाई टीम को, लेकिन वैभव सानप हार नहीं मानने वाले। रोहा डाई टीम का बल्लेबाज का नाम क्या है वैभव? ये कप्तान है आई थिंक, मयूर। स्ट्राइक रेट पर वैभव सानप, बाएं हाथ के आक्रामक बल्लेबाज अब भी डटे हुए मैदान पर। पसीना पसीना हो रहे हैं, लेकिन अब ऐसा लग रहा है कैच की संभावना है, और इसी के साथ शॉट थर्ड मैन पर कैच दे बैठे। लगातार दूसरी गेंद पर सफलता मिलने में कामयाबी सौजन्य के द्वारा। डीजे 12 गेंदों पर 30 रनों की एक बेशकीमती पारी। तालियां
वैभव सानप के लिए 12 गेंदों पर 23 रनों की पारी खेली है। ये कहीं ना कहीं दो जो बिंदी गेंदें आई हैं उससे वापसी करी है राधा कृष्ण गौलवाड़ी टीम ने। और ये आखिरी की अब कितनी गेंदें शेष, 2 गेंदों का खेल शेष। 2 गेंदों पे 6 रन आते हैं तो 60 तक जाएगी और 60 मैं कहूंगा इस पिच पर थोड़ा सा कठिन होगा दूसरे इनिंग में। ये अंधाधुंध शॉट यार, जाना था जापान पहुंच गए चीन, मारना था कहीं और पहुंच गए। अब आखिरी गेंद का खेल शेष सागर और मयूर, लेकिन कहीं ना कहीं जो 3 बिंदी गेंदें आई है और ये सौजन्य का चौथा ओवर अच्छा घटा है। 5 गेंदों में उन्होंने मात्र 4 ही रन दे डाले हैं। अंतिम गेंद, कप्तान स्ट्राइक रेंज पर। अरे बाप रे, कप्तान को अब दौड़ना होगा। कप्तान की जूते थोड़े से फिसले हैं इसलिए दो ही रन उन्होंने पूरे किए, नहीं तो मिसफील्ड भी हुई थी। और दूसरे रन के साथ अब इस पहले इनिंग की समाप्ति। सोनार सिद्ध करंडक 2021 के अंतिम मुकाबले में अब जो पहली इनिंग समाप्त हुई है फाइनल 2021 में 57 रन जोड़े हैं और 58 रनों का टारगेट सेट किया है राधा कृष्ण गौलवाड़ी टीम इनके सामने। दोन 2021 मध्ये पुन्हा इथं आलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं तसेच व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि खूप खूप धन्यवाद आपण वेळ काढून या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल। आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय तब्बल 30 चेंडूंचा हा खेळ, 5 षटकांचा होणारा हा सामना आणि पहिल्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना रोहाडाई संघाने बनवल्या त्या 57 धावा, 58 धावांचं एक कडवं आव्हान ठेवलंय ते नक्कीच राधाकृष्ण गौलवाडी संघासमोर। तर आपण पाहिलं तर प्रत्येक विकेटसाठी आणि प्रत्येक षटकारासाठी शुभंकर मँगो फार्म अँड नर्सरी रुपेश दादा सानप यांच्याकडून दोन्ही संघांना 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे। तसेच आपण जर पाहिलं तर हे 100 रुपयाचा पारितोषिक महत्वाचा नाहीये, ही मॅच आणि ही स्पर्धा महत्वाची आहे। वर्ष पहिलं आहे सोनार सिद्ध करंडक 2021 वर्ष नक्कीच पहिलं आहे आणि या पहिल्या वर्षामध्ये घेतलेली ही उंच भरारी, घेतलेली ही मेहनत, दिन रात घेतलेली मेहनत, या मेहनतीचं फळ नक्कीच आज मिळेल यात काही शंकाच नाहीये। कारण की ही फायनल मॅच, शेवटचे 30 चेंडू पडतील, शेवटच्या 30 चेंडू मध्ये 58 धावा तब्बल बनवायच्या आहेत त्या नक्कीच राधाकृष्ण गौलवाडी संघाला। तर मी विनंती करेन सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहणार आहोत भास्कर, एक नामवंत गोलंदाज, एक्सपिरियन्स, एक अनुभवी खेळाडू भास्कर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वर येताना पाहायला मिळणार आहे। स्ट्राइकला ओमकार,
नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय यस संजू, गोलंदाजी मार फर्रा भास्कर. षटकातील पहिलं चेंडू पॉवर प्लेचं सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय भास्कर आलेला आहे. तर भास्करवरती विश्वास दाखवलाय. फलंदाजी मार्फत थोडं नाराज केलं होतं, पण गोलंदाजी मार्फत तसं करून जमणार नाहीये, कारण की या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर मात्र कुठेतरी आक्रमक पवित्र घ्यावं लागेल. निहान्स डेकोरेटर्स यांच्याकडून संजूसाठी परफेक्ट प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा, चेंडू हवेत, पहिल्या चेंडूवरती पहिलाच धक्का. कम ऑन डीजे महेश. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र पहिल्या चेंडूवरती यशस्वी. जर उमेश दादा पाहिलं तर रोहाडाई संघाची सुरुवात सुद्धा अशीच झाली होती. भास्कर प्रथम फलंदाजीसाठी आला होता, लोअर फुलटॉस मध्ये चेंडू होता, लॉंग ऑनच्या दिशेने तो झेल एकदम परफेक्ट पकडला गेला होता. तशाच पद्धतीची गोलंदाजी इथे भास्कर कडून आपल्याला पाहायला मिळते. भास्करला सुद्धा माहिती आहे कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. जशा पद्धतीची फलंदाजी केली होती तशा पद्धतीची गोलंदाजी करून जमणार नाहीये, कारण की ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आहे. सोनार सिद्ध करंडक 2021 या चषकाचा दावेदार व्हायचा असेल तर मात्र आपण मध्ये इथे आक्रमक पवित्र घ्यावं लागेल, संघर्ष करावा लागेल. तशाच पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली आहे. नक्कीच आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये अभि येतोय, रिव्हर्स स्वीपचा बादशाह, ज्याने आपण मगाच्या मॅच मध्ये पाहिला. अग्री बॉयज रोड संघासमोर तब्बल 5 चेंडू मध्ये 15 धावा बनवल्या आणि एक मोठा विजय अग्री बॉयज रोड संघासमोर आपण पाहिलं प्राप्त करून दिला. असा हा फलंदाज अभि. गोलंदाजी मार्फत भास्कर, सुराईक गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय या चेंडूची रणनीती समजली. फलंदाज अभिला चेंडू मात्र निर्धाव जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूची सांगता नक्कीच आपण जर पाहिलं तर निर्धाव सांगता होतीये. 2 चेंडू झालेत, एकही धाव अजूनपर्यंत आपण पाहिलं तर धाव फळकावरती आली नाहीये. राधाकृष्ण गौलवाडी संघाची. दोन्ही संघ मातब्बर आहेत, तेवढंच चेस करण्यात माहिर असलेला संघ आहे. आपण पाहिलं तर राधाकृष्ण गौलवाडी संघ सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू रोटेट होतोय, चेंडू जाईल सीमा पार, धावा येतील 4 आणि हा आहे सोनार सिद्ध करंडक 2021 चौकार. कम ऑन डीजे. नक्कीच चौकाराने आपलं स्वागत केलंय. चौकाराने अकाउंट ओपन केलंय राधाकृष्ण गौलवाडी संघाचं फलंदाज अभिने. रिव्हर्स अटॅक, परफेक्ट शॉट. नक्कीच एक निर्णायक फटकेबाजी. अभि ऑन द फायर. कम ऑन डीजे. हॅलो. असं म्हणतात की याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि खऱ्या अर्थानं सोनार सिद्ध करंडक 2021च्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी या संपूर्ण स्पर्धेला कार्यान्वित केलेला आहे. त्या सर्वांचा गुणगौरव करणं, त्यांच्या ऋणातून उतराई होणं हेच या महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके विजयरावजी मोरे साहेब, विजयराव मोरे, महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. सचिन पोटफोडे, विशाल कदम, महेश पोटफोडे, दिनेश रटाटे, दीपेश रटाटे, यशवंत फाटक यांच्या शुभ हस्ते विजयरावजी मोरे साहेब यांचा शुभ सन्मान केला जाईल. गोड आठवण म्हणून लक्ष्मी मातेची चांदीची प्रतिमा, मायेची उबदार शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान होत आहे.
त्यांच्यासाठी दोनच शब्द आपण म्हणूया. आनंद हा नेहमीच चंदनासारखा असतो. तो दुसऱ्यांच्या जरी कपाळी लावला तरी तो तुम्हाला सुद्धा सुगंधित करून जातो. खऱ्या अर्थानं सर्वांना मदत करणारे विजयराव मोरे साहेबांचे इथे शुभ सन्मान होत आहे. तदनंतर माननीय श्री विनोद भाऊ पाशीलकर साहेब, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोहा तालुका, यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. रुपेश रटाटे, सुधीर मोरे, मंदार बामुगडे, स्वप्नील शिंदे यांच्या शुभ हस्ते विनोद भाऊ पाशीलकर साहेबांचा आपण इथे शुभ सन्मान करणार आहोत. पुष्पगुच्छ, मायेची उपदार शाल, श्रीफळ आणि या स्पर्धेची गोड आठवण लक्ष्मी मातेची चांदीची प्रतिमा देऊन आपण तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके भाऊ विनोद भाऊ पाशीलकर यांचा शुभ सन्मान करत आहोत. विनोद भाऊंबद्दल दोनच वाक्य. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका, चंद्र ताऱ्यांना जरी स्पर्श केला तरी जमिनीला मात्र विसरू नका. आणि खऱ्या अर्थानं जमिनीशी नाळ घट्ट रोवणारे विनोद भाऊ पाशीलकर यांचा इथे शुभ सन्मान आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे आपण स्वागत करत आहोत. तदनंतर माननीय संजयजी भुकटे साहेब यांचा इथे शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. सागर जाधव यांच्या शुभ हस्ते संजयजी भुकटे साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोड आठवण पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची एक आधारशिला सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान होत आहे. राकेश मस्कर यांच्या शुभ हस्ते आदर्श व्यक्तिमत्व धर्मराज माने साहेब यांचा इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. धर्मराज माने खऱ्या अर्थानं आपले युधिष्ठरांचे नाव आणि धर्मराज माने यांचं खूप छान पद्धतीने काम या संपूर्ण पंचक्रोशीत राहिलेलं आहे. त्यांचं सर्वांचं आपण स्वागत करतोय. धन्यवाद. नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी केली. गोलंदाज बंटी पाटील याने मात्र पहिल्या चेंडूवरती यशस्वीरित्या गोलंदाजी करून एक त्रिपलचेत बाद इष्ट उद्ध्वस्त केला. फलंदाजाला नक्कीच संजूला तंबूच्या आश्रयाला पाठवलं. जर पाहिलं तर भास्करने सुद्धा सुरुवात गोड केली होती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट घेतला होता. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता, पण बंटी ती चूक करणार का? पाहायचा आहे दुसरा चेंडू. मोठा फटका आलाय इष्टकवरच्या डोक्यावरून. चेंडू जाईल सीमा रेखा बाहेर. खणखणीत पंच धावा, 6 धावा. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बंडी पाटील षटकातील तिसरा चेंडू. खोलडप्याचा चेंडू एक्स्ट्रा उद्ध्वस्त. त्रिबळाची बाद. एक तुम्हारी तो एक हमारी. कम ऑन डीजे महेश. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. अजूनही आपण पाहिलं तर 21 चेंडू 36 धावांची गरज. 21 चेंडू 36 धावांची गरज आहे. आव्हान तेवढंच सोपं आहे आणि तेवढंच कठीण सुद्धा आहे. क्रिकेट आहे. नक्कीच कोण जिंकणार कोण हरणार? सोनार सिद्धकरंडक 2021 चा कुठला संघ दावेदार ठरणार? तो येणारा वेळ नक्कीच येणारे हे पुढील चेंडू आपल्याला सांगून जाणारच आहेत. 21 चेंडू 36 धावांची गरज असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सौजन्य. नक्कीच आपण पाहतोय 7-12 चषक 2021. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे 50,000 व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक 25,000 व आकर्षक चषक. तृतीय क्रमांक 10,000 व आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांक 10,000 व आकर्षक चषक. तसेच
ठिकाण आहे म्हाडा कॉलनी ग्राउंड रोहा मध्ये ही स्पर्धा आहे. कुठला इच्छुक संघ असेल तर संपर्क साधायचा आहे. याच दरम्यान या स्पर्धेसाठी रोहा डाय या संघाला प्रणय बाबर याच्याकडून शुभेच्छा आल्यात. दोन्ही संघांसाठी आपण अभिनंदन करूया प्रणय बाबरचं. धन्यवाद. मी विनंती करेन महेश पोटपोडे यांना रोहाडाय केमचे श्री HR मॅनेजर भालेकर सर आणि मुरगन सर यांचं एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यशोचित मान सन्मान इथे करायचं आहे. महेश पोटपोडे आणि रोहन मस्कर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. लेग बिफोर LBW आउट. सुरेख गोलंदाजी बंटी पाटील. एक मोठी अपील मध्ये आत्मविश्वास सुद्धा जास्त, उत्साह सुद्धा जास्त होता आणि इथे मात्र फलंदाज बाद. सौजन्य बॅक टू द पव्हिलियन. डक आउट 0 या धावसंख्येवरती तंबूच्या आश्रयाला. तर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये देवेश उर्फ देवा. नक्कीच इथे मात्र उमेश दादा बंटी पाटीलने पूर्णपणे कमबॅक केलं. या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवले गोलंदाजी मार्फत. जरी सुद्धा एक षटकार आला असला त्यानंतर पूर्णपणे आपला जो आत्मविश्वास असतो तो नक्कीच तसाच ठेवला आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी केली. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील पुन्हा एकदा बंटी पाटील. स्ट्राईकला देवांश. लोवर फुटास पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला सन्मान. या चेंडूवरती एकही धाव नाहीये. जोरदार टाळ्या होऊन जात आहेत. आपण पाहतोय या बंटी पाटील साठी 6 धावा दिल्या. तो सुद्धा एक आपण पाहिलं तर षटकार आला होता. त्याच 6 धावा आणि तब्बल 3 गडी बाद केले आपल्या गोलंदाजी मार्फत. गोलंदाज बंटी पाटीलने धावसंख्या धावफलकावरती स्थिर 22 धावा. 22-4 लॉस ऑन द बोर्ड. तब्बल आपण पाहतोय या 18 चेंडू आणि 36 धावांची अजूनही गरज असणार आहे. आता थोडं समीकरण बदललंय. जिथे आपण पाहिलं तर 21 चेंडू नव्हे तर 22 चेंडू 36 धावांची गरज होती. त्यानंतर तेच समीकरण आता आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 36 धावांवरती येऊन पोहोचलाय. तर कोण जिंकणार, कोण ठरेल बाजीगर या स्पर्धेमध्ये, कुठला खेळाडू कुठला संघ या चषकाचा दावेदार करून देईल. तर आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल. या स्पोर्ट्स सायकलचा कुठला खेळाडू या स्पोर्ट्स सायकल वरती असं होईल ते पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं. विजय नार्वेकर गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळेल. सांघिक तिसरं, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज विजय. जर उमेशदा पाहिलं तर बंटी पाटीलने कालच्या दिवसामध्ये एकही षटक हाताळलं नाही आणि आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर बंटी पाटीलने पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आला आणि त्यानंतर केलेली ही कामगिरी किती महत्वाची आहे आपल्या संघासाठी ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विजय. पहिला चेंडू शॉर्ट पिचचा चेंडू होता. बॅटची कडा घेतली. चेंडू आपण पाहिलं तर यशस्वी भास्कर आपली कामगिरी चोख पार पाडली. या चेंडूची रणनीती संबंधित नव्हती. एक मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता फलंदाज अभिने, पण आपण पाहिलं तर बॉल आणि बॅटचा परफेक्ट संपर्क झाला नाही आणि चेंडू आपण पाहिलं तर एक हलकीशी कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. पुन्हा एकदा विजय. षटकातील दुसरा चेंडू आडव्या बॅटने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सुरेख गोलंदाजी केली जाते. धावा रोखल्या जातात. प्रत्येक चेंडूवरती जोरदार टाळ्या होत आहेत. आपण जर पाहिलं तर कुठल्या संघासाठी तर रोहाडाई संघासाठी जोरदार टाळ्या वाजल्या जात आहेत. समीकरण अजूनही तेच आहे. 16 चेंडू आणि 36 धावांची गरज. तब्बल आपण जर पाहिले तर या 36 धावांवरती रोखलंय म्हणूया असं. या 36 धावा सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा विजय नार्वेकर आपल्या लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतील. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकलेत. तब्बल समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 15 चेंडू 36 धावांची गरज. कुठला सामना कुठे आलाय आपण पाहतोय. जिथे 22 चेंडू 36 धावांची गरज होती तो सामना आपण पाहतोय तब्बल 15 चेंडू 36 धावांवरती येऊन पोहोचलाय. सुरेख गोलंदाजी. इथे मात्र आपण पाहतोय मोठी अपील पुन्हा एकदा इथे केली जाते. अपील मात्र इथे फेटाळून लावली आहे.
सुरेख गोलंदाजी, एक मोठी अपील होती विजय नार्वेकरची. बॅक टू बॅक चौथा चेंडू निर्धाव या स्पर्धेमध्ये. प्रशांत दादा, चौथं षटक नक्कीच. चौथं आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये चौथी मेडन ओव्हर हाताळली जाणार का? पहिली मेडन ओव्हर प्रशांत मडवीच्या नावावरती, दुसरी मेडन ओव्हर संकेत मुंडेच्या नावावरती, तिसरी मेडन ओव्हर निशी कर्णेकरच्या नावावरती आणि चौथी मेडन ओव्हर हाताळली जाणार का विजय नार्वेकर याच्याकडून. षटकातील 5वा चेंडू आणि हा चेंडू आपण पाहतोय सरळ पॅड वरती आपटला जातोय. मोठी अपील यशस्वी सुरेख. इथे मात्र अभिच्या खेळीचा अंत होतोय. अभिच्या स्वरूपामध्ये 5वा हादरा आपण पाहिलं तर राधाकृष्ण गौलवाडी संघाला. अभि बॅक टू द पविलियन. तर 3 षटक झालेत. तब्बल शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील. आपण जर पाहिला तर शेवटचा चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू जर उमेश दादा निर्धाव फेकला तर या स्पर्धेतील चौथी मेडन ओव्हर हाताळली जाईल आणि आजच्या दिवसातील पहिली मेडन ओव्हर असेल ती. तर होईल का विजय नार्वेकर. पण स्ट्राईकला नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय सागर. एक आयकॉन खेळाडू आहे. दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत आणि समोर आपण पाहतोय आपल्या कंपनीसाठी खेळताना पाहायला मिळतोय विजय नार्वेकर. आपण पाहतोय दोन्हीही खेळाडू दहावीर तळवलीचे खेळाडू आहेत. सागर आणि देवेश या दोन फलंदाजांवरती विश्वास असणार आहे, कारण की आयकॉनची जी भूमिका काय असते ते मात्र दाखवून द्यायचं या मैदानावरती या दोन खेळाडूंना. पण विजय नार्वेकर तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक, शेवटचा चेंडू आणि या स्पर्धेतील जोरदार टाळ्या होऊन जाते विजय नार्वेकर साठी. या स्पर्धेतील चौथी मेडन ओव्हर हाताळणारा गोलंदाज विजय नार्वेकर. सुरेख गोलंदाजी. एक मलखंडवाडी एक्सप्रेस नवनिर्माता हा गोलंदाज आहे. तर 12 चेंडू 36 धावांची गरज आहे. सोनार सिद्ध करंडक एक खऱ्या अर्थानं सर्वांना एकत्रित जाऊन या नवीन मुलांनी एक खऱ्या अर्थानं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सर्व मान्यवरांनी पूर्ण केलेलं आहे. आज गेली 4 दिवस प्रत्येक दिवशी आपण सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केलेला आहे. प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान येत्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चतुर्थ दिवशी केलेला आहे आणि आज वेळेअभावी आपल्याला तो शुभ सन्मान करता येणार नाही, कारण सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने गेले 4 दिवस आपण केलेला आहे. त्यामुळे सर्व मान्यवरांनी जे आम्हाला सहकार्य दिलेलं आहे, सर्व प्रेक्षकांनी जे सहकार्य दिलेलं आहे, जो समजूतदारपणा दाखवलेला आहे, त्याबद्दल सर्वांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतोय, अभिनंदन व्यक्त करतोय. वेळेअभावी आपण बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी सुद्धा खूप छान पद्धतीने नियोजन केलेले आहे. जशी स्पर्धा संपन्न होते तसा आपण बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे वळणार आहोत. धन्यवाद. अंपायर, बल्ले से गेंद लगी है, बल्ले से गेंद लगी है तो अब बल्ला चल रहा है. पिछला मुकाबला, पिछला ओवर मेडन रहा है. क्या रोहाडाई जीतेगी? क्या एक प्रकार फिर से एक बार इतिहास को दोहराने की कोशिश करेगी राधा कृष्ण गौलवाड़ी? अब 10 गेंदे 320 के स्ट्राइक रेट से 32 रनों की जरूरत. कमाल का ये पावर पैक शॉट, एक टिक्का गेंद मैदान के बाहर, रोकना नामुमकिन. या बीएसएनएल स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर जाता हुआ, दंदनाता हुआ चौका और डीजे को मिलता हुआ एक बार मौका. नौ गेंदों पर 28 रनों की जरूरत है. दर्शकों के दिलों की धड़कनें भी काफी तेज हो चुकी है. अब नहीं तो कब नहीं.
और गौलवाड़ी टीम यही कहेगी इसको बना डाला तो लाइव झींगा लाला। कौन जीतेगा सोनार सिद्ध करंडक 2021 की ये चमचमाती ट्रॉफी? 51,000 रुपए का ये प्रतियोगिता और यहाँ पर प्रतिष्ठा दाव पर लग चुकी है। अगली गेंद तैयार और इसी के साथ अंदरूनी किनारा और बढ़िया कैच विकेट के पीछे। गौलवाड़ी टीम का एक और मोहरा मैदान से बाहर। डीजे 8 गेंदों पर 28 रनों की जरूरत है। हारी हुई बाजी को क्या ये पलटेंगे, क्या ये बाजीगर बनेंगे? जिस तरह से गनिमी कावे से छत्रपति शिवाजी महाराज ने कई लड़ाइयां जीती हैं, वो गनिमी कावा यहाँ पर हस्तगत करेंगे, क्या उसका इस्तेमाल करेंगे राधा कृष्ण गौलवाड़ी टीम या रोहा डाई? एक कंपनी में दिन रात मेहनत करने वाली ये खिलाड़ी अपने कंपनी का नाम रोशन करेंगे। ये वाइट का इशारा। अब गेंदे बची 8 और 27 रनों की जरूरत। फोटोग्राफर देखिए अपने सहयोगी की एक एक छवि टिपने के लिए आज कहीं ना कहीं घर लेट जाएंगे, लेकिन फोटो लेकर ही जाएंगे। नाम क्या है इनका? पहला वाइड आता हुआ। ये फुल टॉस ऑफ साइड पर, कारपेट को चीरती हुई गेंद कवर बाउंड्री पर। कितने रन? रोकना नामुमकिन और ये आया सोनार सिद्ध चौका। और इसी के साथ एक बार फिर छलांग लगाती हुई टीम। अब 7 गेंदे और 23 रनों की जरूरत राधा कृष्ण गौलवाड़ी टीम को जीतने के लिए। अंतिम गेंद का खेल शेष इस चौथे ओवर का। अब यहां से एक एक रन सोने के भाव तोलेगी। सोने का भाव प्रति तोला 50 के पार जा चुका है, पेट्रोल भी 100 के पार जा चुका है। तो लोग जो दिन भर की थकान है, टेंशन है, उसे भूलने के लिए क्रिकेट के ग्राउंड पर आते हैं और जो दर्शक आए हैं वो भी काफी उत्साहित। आखिरी गेंद इस ओवर की। ओवर पिच गेंद, यॉर्कर का प्रयास आउटसाइड दी ऑफ स्टंप। अभी दिन वहां पर इस गेंद को उन्होंने रोका। आखिरी गेंद ओवर वही फेंकेंगे आई थिंक, ऐसा लगता है सभी को, क्योंकि अब गेंदें बची हैं 6 और जीतने के लिए 22 रनों की जरूरत अब राधा कृष्ण गौलवाड़ी टीम को। अगर ये मुकाबला बराबरी पर होता है तो पहले विकेट चेक किए जाएंगे। अगर विकेट सेम हो तो टॉस पर दिया जाएगा निर्णय। 6 गेंदे 22 रन। पहले बल्लेबाजी करते हुए रोहा डाई के बहुत विकेट गिरे हैं, 8 विकेट गिरे हैं और इनके 6। तो अब इनको विकेट ज्यादा है रोहा डाई के। तो अगर 6 गेंदों पर 21 रन भी बनाती है तो बतौर टॉस उन्होंने जीता है। जीत का सहला राधा कृष्ण गौलवाड़ी के सामने। लेकिन ये गेंदबाज कमाल का है। रोहा डाई के समर्थक तालियां बजाओ, अब नहीं बजाओगे तो कब बजाओगे? जादुई गेंदबाज अभिदिन धन से। अच्छी गेंद अंदर की तरफ कटी, बल्लेबाज को भी बीट किया, कीपर को भी बीट किया, लेकिन मात्र 1 ही रन, वो भी 22 के स्वरूप में। अब गेंदें बची है 5 और जीतने के लिए 21 रनों की जरूरत। धड़कनें दिलों की तेज होती हुई धक 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 धक। गौलवाड़ी के समर्थक यही चाहेंगे कि एक बड़ा शॉट आए और रोहा डाई के समर्थक यही चाहेंगे कि एक बिंदी गेंद आए। गुटगा टेक, तमाशा देख, लेकिन बढ़िया फील्डिंग। वाह भाई वाह, ये कंपनी के खिलाड़ी। अरे बाप रे, ये तो गेंद ओवर थ्रो की वजह से 2 रन आए। कहीं ना कहीं अच्छी फील्ड हुई, लेकिन उतना ही बढ़िया रॉकेट थ्रो। 2 रन आए। अब गेंदें बची हैं 4 और जीतने के लिए अब भी 19 रनों की जरूरत।
अभिदीन धनसे की कमाल की गेंदबाजी, विराट कोहली के फैन हैं लेकिन कमाल की यॉर्कर डालते हैं स्पिन में। रोहा डाय अगर ये मैच जीतते तो आज की शाम वो धमाकेदार बनाएंगे और गौलवाड़ी जीतती है तो वो जीत का सहरा अपने गांव में मनाएंगे। बेस्ट टीम में भी विन, अच्छा खेले वही टीम जीते। फुल टॉस, जहां पना तोहफा कबूल करो, तोहफा किया दोनों हाथों से कबूल। साइड स्क्रीन को मानवंदना देता हुआ ये शानदार असरदार 6 डीजे बजेगा रीमिक्स। तीन गेंदों पर 13 रनों की जरूरत, 13 धावांची गरज, 3 चेंडू, 3 बॉल्स, 13 रन्स नीडेड। 3 गेंदे, 13 रनों की जरूरत। क्या होगा इस मुकाबले में? सोनार सिद्ध करंडक 2021 सभी की मेहनत और लगन। शॉर्ट पिच गेंद, शॉर्ट आर्म पुल, लॉन्ग ऑफ पर अच्छी फील्ड, दूसरे की मांग और दूसरा रन भी यहां पर पूरा। अब 11 गेंदे, 11 रन और 2 गेंदे, 2 बड़े छक्के। युवराज सिंह, चार्ल्स ब्रैथवेट, क्या बनेंगे ये क्रिस गेल? क्या ये बनेंगे भारत के युवराज सिंह? क्या ये बनेंगे सचिन तेंदुलकर? स्पिन अटैक, रोहित शर्मा ने भी कमाल, रोहित शर्मा को लोग नहीं भूलेंगे यार। कमाल के वो 2 छक्के न्यूजीलैंड के खिलाफ, न्यूजीलैंड को हराया था। उसी दिन कहीं पर मैं कमेंट्री कर रहा था, मुकाबला नहीं देख पाया। 2 चेंडू 11 धावा, 1 चौका 1 छक्का भी चलेगा लेकिन नहीं है छक्का, दे दिया है अभिदीन ने ये धक्का। डीजे अब 11 रनों की जरूरत। अगर यहां पर 9 बॉल गिरता है और 10 रन भी आते हैं तो राधा कृष्ण गौलवाड़ी टीम मुकाबला जीत सकती है। 1 विकेट से वो आगे हैं। 1 छक्का 1 चौका अगर ये 9 बॉल आती है तो, नहीं तो अगर ये गेंद 6 रन भी दागती है तो रोहा डाय के कंपनी वाले देखिए आज तो उनकी शाम बहुत ही बेमिसाल रहेगी। देखिए नाचने गाने का दिन है दोस्तों, कहीं दूर से आप यहाँ पर आए MIDC पर काम करने के लिए। जैसे ही ये गेंद गिरते हैं नाच होगा। किसका होगा? राधा कृष्ण गौलवाड़ी का या रोहा डाय का? नागिन डांस भी हमें देखने को मिलेगा। गाना बजाने के लिए डीजे तैयार। और रोहा डाई ने सोनार सिद्ध करंडक 2021 पे अपनी छाप छोड़ी है। अब यहाँ पे डीजे बजेगा और पप्पू भी नाचेगा। डीजे रोहा डाय संघाने हा सामना जिंकलाय, मोठा विजय। तर आपण पाहतोय विजयी संघासाठी शुभंकर मँगो फार्म अँड नर्सरी रुपेश दादा सानप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं विजयी होणाऱ्या संघासाठी। नक्कीच विजयी घोषणा केली आहे रोहा डाय संघाने, एक मोठा विजय। तर विनंती असणार आहे आपण खेळपट्टीवरून साईडला व्हायचं आहे। मोठा विजय। तर